धन्यवाद डीजे. तर हॉट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांनी या स्पर्धेला आणि जयदुर्गा बी क्रिकेट क्लबला आणि मान्यश्री मदन भाऊ कृष्ण नाईक यांना लाख लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर धन्यवाद दीपक मडवी. आणि आपण निश्चितच टीव्ही स्क्रीनवर आम्हाला बघत आहात या स्पर्धेला. आणि आपण पाहताय तर मॅन ऑफ द मॅच एक मोमेंटन. कोणताही फलंदाज आणि गोलंदाज या मोमेंटन आपल्या घरी नेऊन शक्यची शोभा वाढवेल, कारण की सुंदर अशी मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय. प्ले स्टैंड में सुपी स्पोर्ट के खाली प्लेयर बैठेंगे और इस टूर्नामेंट का रूल है गेंदबाज थ्रो करते हैं तो आपको पहला अंपर को बताना है. अंपर थर्ड अंपर के पास आएंगे और गेंदबाज जो थ्रो करता है तो 3 रनों की पेनल्टी हो सकती है गेंदबाजों को. और प्लेन गेंदबाजी होती है तो बल्लेबाजों को पेनल्टी लग सकती है 3 रनों की. और मैच की शुरुआत होती हुई कमेंट्री बॉक्स में अलीवर का बुलंद आवाज काका श्री. धन्यवाद संदेश पाटील. तर या मैदानाकडे सामना सुरुवात होते. पहिला चेंडू या षटकातला. यावेळी बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे अपील. पंचांनी अपील फेटाळले आणि मात्र निश्चित लेग बायचा इशारा पंचांचा एका धावेसाठी आणि एका धावेने धावांचं खातं उघडलं जाते. ते सुपी स्पोर्ट्स संघाचं प्रथम फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये बिनबाद 1. तर अशा प्रकारे आपण पाहता सुरुवात चांगली केली जाते ती यावेळी सुपी स्पोर्ट्स जो संघाने फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. सरकार स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून गोलंदाज तयार. रमेश यावेळी चेंडू यष्टी आपण पाहिलं तर उजवी यष्टी उखडली गेली. अतिशय सुरेख असा चेंडू होता यष्टीच्या दिशेने आलेला आणि यावेळी पहिला फलंदाज बाद होतोय तो सुपी स्पोर्ट्स संघाचा फलंदाज अकबर याची खेळी समाप्त होतोय. अच्छी गेंद थी पूरी तरह बेट किया था बल्लेबाज को. यॉर्कर गेंद थी और बल्लेबाज टैकलिंग में जाते हुए काफी बेहतरीन गेंद थी. काका मात्रे काफी बेहतरीन गेंदबाज है. यहाँ पर रमीज काफी नामचिक गेंदबाज है और सफलता अपने टीम के लिए. निश्चित कारण खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला तर गोलंदाज रमीजने आणि फलंदाज मात्र मैदान परतवला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अतिशय सुरेख अशी या ठिकाणी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिले तर जयदुर्गा बी भादवड आयोजित श्री मदनजी बुवा कृष्ण नाईक चषक 2016 मध्ये पुन्हा एकदा सर्व अतिथी कौशल मान्यवर सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आपल्याला मी मैदानाकडे घेऊन जातोय. नवीन फलंदाज मध्ये येतोय फलंदाज सेबू. तर यावेळी गोलंदाज तयार रमेश. हा चेंडू पुढे सरसावत चेंडूला खेळून काढला. आपण पाहता निश्चित स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर लॉंग लेग वरून चेंडू क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग मधून. तोपर्यंत 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळतात. त्या 1 गडी बाद 2 धावा सरकार स्पोर्ट्स विरुद्ध सुपी स्पोर्ट्स संघाच्या. यानंतर वंडर स्पोर्ट आणि कृष्णा एंटरप्राइजेस संघाने तयारीत राहायचं आहे. यानंतर होणारा सामना. पुढचा चेंडू आता माझा गोलच्या डोक्यावरून चेंडूला पाहतो मिडऑफच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. फलंदाज होता आपण पाहिला होता यावेळी सेबू ज्याने आपलं खातं उघडलं. तर संघाची धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 3 धावा. 4 षटकांचा सामना. आतापर्यंत आपण धावांचा उच्चांक जर पाहिला तर 41 धावा SS नेटवर्कच्या आपण माध्यमातून पाहिल्या होत्या या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. तर हा चेंडू निश्चितच बॅकफुटच्या चेंडूला थोडंसं दिशा दिली. प्लेस केलं चेंडूला बॅकवर्ड फाईन लेगच्या दिशेने एका धावीसाठी. एकूण जर आपण पाहिलं सुरुवात चांगली होती ती सुपी स्पोर्ट्स संघाची. सरकार स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि सुपी स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आमच्या दोन्ही पंच मैदानामध्ये आपण पाहायला मिळतात. पंच दिनेशजी नाईक साहेब आणि अंकुशजी चौधरी साहेब या ठिकाणी मैदानामध्ये. हा चेंडू स्लोवर चेंडू आपण ज्याला म्हणलं पण मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंचांनी या विस्फोट घोषित केलं. कारण गोलंदाजाने आपला विचार केला होता की या ठिकाणी निश्चित चेंडूमध्ये थोडासा बदल केला
मात्र चेंडू दिशाहीन झाला, थोडासा भरकटला आणि हा एक धाव मिळाली संघाला. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. धावा धाव करायला पाहायला मिळतात त्या 5 धावा. पुढचा चेंडू मैदानात रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी, मात्र हा चेंडू वाईड होतो. रिव्हर्स स्वीप ज्याच्यामध्ये संदेश नेहमी पाहायला मिळतं की दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. कारण जेव्हा हा फटका खेळण्यासाठी आपल्याकडे दृष्टिक्षेप आपण दृष्टी अतिशय तीक्ष्ण असावी लागते. गोलंदाजीची ऍक्शनचा आपल्याला विचार करावा लागतो. टायमिंग शॉट असावं लागतं. अन्यथा अनेक फलंदाज यावेळी त्रिफळाचीत झाल्याचे निश्चित उदाहरणं आम्ही पाहिलेत. तर हा प्रयत्न केला होता फलंदाजांनी, मात्र वाईडचा इशारा येतो आणि या वाईडच्या इशाऱ्याने धावसंख्या पुढे सरकते. सुपी स्पोर्ट्स संघाची 1 गडी बाद 6 धावा. गोलंदाज रमेश यावी पंचांनी डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू अतिशय चांगला चेंडू पुनरागमन केलं. गोलंदाजांनी चेंडू ठेवला होता, निश्चित गुडलेन्स पाठवून आतमध्ये आणला चेंडू. यॉर्कर पेस चेंडू फलंदाजांनी फ्रंट फुट गेला, चेंडूला खेळून काढलं. कोणती धाव नाही आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता. पहले ओवर की समाप्ति. टोटल स्कोर जो है 6 रन 1 विकेट के नुकसान पे यहाँ पे सुपी स्पोर्ट टॉस हटकर पहले बल्लेबाजी करती हुई. काका मात्रे काफी अच्छी शुरुआत में कहना चाहूंगा सरकार स्पोर्ट की, जिस तरह की गेंदबाजी की थी रमीज ने, अच्छी गेंदबाजी की थी लाइन में. अब यहाँ से बल्लेबाजों को अपने हाथ खोलने होंगे और ज्यादा से ज्यादा जो टारगेट है सामने वाले सरकार स्पोर्ट के सामने रखना है. काफी अच्छी सुरुवात सरकार स्पोर्ट की. नक्की कारण षटक होतं जरा षटकाचा आपण विचारला रमेशचं. रमेशने अतिशय चांगली गोलंदाजी केली. 1 षटक 0 निर्धाव 6 धावा दिल्या आणि या ठिकाणी मात्र सफलता त्याला जर आपण विचार केला तर फलंदाज धावचीत झाला होता, त्यामुळे या ठिकाणी कोणतेही सांघिक यश हे म्हणता येईल. तर येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि या 3 षटकामध्ये आपण पाहणार आहोत. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रामध्ये खेळाचा ज्याला पूर्वार्ध असं म्हटलं जातं, सुपी स्पोर्ट्स विरुद्ध सरकार स्पोर्ट्स यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. सुपी स्पोर्ट्स या ठिकाणी फलंदाजी करत असताना 4 षटकांचा सामना. तर मैदानाकडे आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये बदल होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार ते RK पाटील स्टँड कडून गोलंदाज आशिष तयार होतोय. सरकार स्पोर्ट्स संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक फेकत असताना. क्षेत्राची विरचना आपण पाहूया. शॉर्ट थर्डमॅन, एक कव्हर पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. ऑन साइडला आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन ही विरचना असताना हा चेंडू त्रिफळा होतो. अतिशय सुरेख चेंडू, हा फुल टॉस चेंडू होता. फलंदाजांनी प्रयत्न केला ऑन साइडला भिरकवण्याचा स्क्वेअर लेगवरून, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क आला आणि चेंडू सर्व यष्टीवर आढळला. मधली यष्टी या ठिकाणी उखडली गेली आणि या ठिकाणी दुसरा धक्का बसला. तो सुपी स्पोर्ट्स संघाला धावा प्रकल्पाला मिळतात त्या फक्त 6. फलंदाज मात्र बाद होतो यावी सेपू. में जरूर देखना चाहेंगे काका महत्रे. काफी अच्छी गेंद थी, फुलर लाइन की गेंद थी. बल्लेबाज सेबू को पता नहीं चला कि कब अपने स्टंप बिखर गए. आप देख सकते हैं एक्शन रिप्ले में पिच के कोने से गेंद को की थी और इसी के साथ काफी अच्छी गेंद थी. अच्छी गेंदबाजी हो रही है यहाँ पे सरकार स्पोर्ट की. टॉस जीतकर पहले गेंदबाजी करते हुए यहाँ पे सरकार स्पोर्ट. सुपी स्पोर्ट काफी नाखुश रहेंगे अपने बल्लेबाजों के ऊपर, जिस तरह की बल्लेबाजी हो रही है. पहला विकेट गिरा था रनआउट और एक बोल्ड होता हुआ. अच्छी शुरुआत काका सरकार स्पोर्ट की. निश्चित या दरम्यान आपण पाहिलं तर अतिशय सुरेख असं मराठी गीत. कामावर जायला उशीर झाला, रिक्षावाला वाट पाहतो. गेल्या 4 वर्षापासून ह्या गाण्याने धुमाकूळ मारलं. मग ते जर आपण पाहिलं तर या विभागातला निश्चित मी या गाण्याबद्दल निश्चित बोलणार आहे. तत्पूर्वी मैदानाकडे हा चेंडू मात्र निश्चित स्वैर चेंडू घोषित होईल पंचांकडून. 1 धाव मिळते संघाला आणि सुपी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते. गोलंदाज चांगली कामगिरी देखील करतात, पण त्याचबरोबर आपण पाहिलं तर या ठिकाणी निश्चित वाईट चेंडू फेकतात, त्यामुळे धावा येत आहेत. क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर धावा येणं महत्वाचं, धावा कशा येतात त्याला महत्व नाहीये. गोलंदाज आशिष यावी पुन्हा एकदा आता चेंडूच्या लाईनीत नाही तर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. तर आगरी लोकांची जर आपण पाहिली हळद, मला वाटतं ठाणे जिल्ह्यातली हळद मला माहित नाहीये, मग रायगड जिल्ह्यात पाहता हळद अतिशय महत्वाचं केंद्र असतं. कारण हळद, साखरपुडा आणि लग्न समारंभ याच्यामध्ये DJ बँड याच्या माध्यमातून हे गीत होतं. कामावर जायला उशीर झाला, रिक्षावाला हे गीत अतिशय गेली 4 वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान हा चेंडू आता चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन शेतामध्ये भिरकवण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यावी आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जोपर्यंत येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाजला. फलंदाज यावेळी आपण खेळत होता पाहायला मिळतोय. फलंदाज
शाहरुख ज्याने आपलं खातं उघडलं आणि एका धावेच्या मदतीने सुपी स्पोर्ट संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1 गडी बाद धावसंख्या येते ती 2 गडी बाद 8. अच्छा स्विंग किया था गेंद को, लेकिन अच्छी फील्डिंग वहाँ पे अब देख सकते हैं एक्शन रिप्ले में. काका जिस तरह गेंदबाजी की थी पहले गेंदबाज रमीज ने, उसी तरह की गेंदबाजी होती है. आशीष अच्छी गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए. स्कोर अब तक 8 रन बन चुके और 2 विकेट मतपूर्वक गिर भी चुके. पुढचा चेंडू यावी निश्चित आपल्या बॅटच्या पटात गेल्या चेंडूला थोडंसं प्लेस केलं चेंडू आपण पाहता. निश्चित कार्पेटिसाने चेंडू गेला होता तो शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, मात्र क्षेत्ररक्षक या वाडीश लॉंगॉन आला, चेंडू पकडला, पुन्हा एकदा गोलंदाजच्या दिशेने चेंडू येतो तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला आणि अशा प्रकारे एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढ होते. ती सुपी स्पोर्ट संघाची 2 गडी बाद 9 धावा. आपण पाहताय या षटकातला पुढचा चेंडू, आताचा चेंडू मात्र अकबराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहताय शॉर्ट फाईंडच्या दिशेने गेला होता, शेतीशी चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते. समोर आपण पाहताय स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी. आपण यावी ज्या एंड कडून मागाशी गोलंदाज करत होता तर दुसऱ्या एंड कडून आपण पाहता आर.के. पाटील स्टँड. तर आमचे मान्यवरांचा जर आपण विचार केला तर ज्यांच्या मान्य होते तन मन आणि धन अशा तिन्ही घटकांचा पुरेपूर वापर करून या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होत असताना आशिष रिव्हर्स पुन्हा एकदा प्रयत्न केला, मात्र फलंदाज निश्चितच स्ट्रोकला कन्वर्ट करू शकला नव्हता आणि यावेळी गोलंदाजच्या एंडकडे चेंडू येईपर्यंत एका धावेचे योगदान मिळते आणि त्याचबरोबर आपण राहिलं 2 षटकांचा हा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. 2 षटकांच्या समाप्तीने एकूण धावा धावपकडे आल्या त्या 11 धावा. तर आगमन होते व्यासपीठावर शिवसेना शाखा प्रमुख सुरेश बाळू पाटील साहेबांचा आगमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक जयदुर्गा बी क्रिकेट क्लब नेतृत्वाचा आणि आपण आपलं पाहताय पण मदनमोहन नाईक चषक 2016 आपण पाहताय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित मान्यवर कक्षावर नुकतंच आगमन झालेलं आहे. शिवसेना शाखा प्रमुख सुरेश बाळू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स पॅनल कडून आणि पंच कमिटी पॅनल कडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच वंडर स्पोर्ट आणि कृष्णा एंटरप्राइजेस. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही शिवसेनेच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा श्री मदनजी भाऊ नाईक चषक 2016 आपल्याला पाहायला मिळते. बाकी स्पोर्ट आणि श्री गणेश वाफाले या दोन्ही संघाने यायचे. तर अनेक मान्यवर आपण पाहिजे धावसंख्या धावपळ पाहायला मिळते ती या ठिकाणी धावपळ करायला त्या 11 धावा आल्यात. मात्र मी स्क्रीनवर विनंती करेन की आपण त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करायची कारण आपण 9 धावा दाखवत आहेत. आपल्याला विनंती आहे ते प्रिन्स मूवीज आपल्या विनंती आपण स्कोर बोर्ड मध्ये थोडीशी दुरुस्ती करायची आहे. तर हे षटक होतं गोलंदाज आशिषचं. हे षटकामध्ये आपण पाहिलं अतिशय चांगली गुण केली. आशिषने 5 धावा दिल्या, 1 फलंदाज त्यांनी बाद केला, 2 गडी बाद, एकूण धावसंख्या धावपळ पाहायला मिळते 11. प्रति षटक 5.50च्या सहजने येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि पाहूया मैदानाकडे मी आपल्याला घेऊन जातो. गोलंदाज येतोय अहमर, गोलंदाज अहमर आपल्याला पाहायला भेटते स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी स्टँड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आज दुपारचं तापमान जर आपण पाहिलं तर निश्चितच आज हिवाळा जवळपास संपुट स्तर आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. बाकी स्पोर्ट आणि श्री गणेश वाफाळे या दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. गोलंदाज हा चेंडू बॅकफुट चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहिला चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आणि या दरम्यान मात्र एका धावेचं योगदान मिळते संघाला आणि ह्या एका धावेने सुपी स्पोर्ट संघाची धावसंख्या संत गतीने पुढे सरकते, ज्याला आपण नेहमी म्हणतो संत वाहते कृष्णामाई. आपण पाहता महाबळेश्वर ते उगमपाडी नदी जेव्हा वाईच्या पात्रामध्ये येते, वाई शहराजवळ येते, तेव्हा तिचं वळण तिचं पात्र जे आपण पाहता नेहमी संत गतीने जात असताना आता चेंडू बॅकफुट चेंडूला निश्चित खेळण्याचा प्रयत्न केला. भिरकावलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे शानदार मेगा षटकार 6 धावांसाठी. तर ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहता हा षटकार कशा प्रकारे मिड विकेट कसं भिरकोंडेला आपण पाहता जबरदस्त मेगा षटकार पाहायला मिळतात. या दरम्यान आपण गीताकडे देखील वळतोय. हे जे जी टीव्ही स्पोर्टच्या माध्यमातून जी टीव्हीवर आपण पाहता जय मल्हार मालिका, या जय मल्हार मालिकेमध्ये खंडोबाच्या भूमिकेमध्ये काम करणारे देवदत्त नागे हे जर आपण पाहिलेत नायक हे माझ्या विद्यानगर अलिबागचे म्हणजेच रायगड जिल्ह्यामधले तर अतिशय लोकप्रिय मालिका आपण पाहतात. धावा धावपळ पाहायला मिळतात. या षटकाराच्या मदतीने एकूण धावा धावपळ आल्या त्या 18 धावा. षटकार होता फलंदाज आपण पाहता यावी शाहरुख ज्याने एका षटकारामध्ये तब्बल 8 धावा धावपळ नोंदवल्यात. चेंडू आलेला आहे मैदानाकडे.
गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या पार्लमेंट श्याम स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडून गोलंदाज तयार आहे तो अमर. क्षेत्ररक्षक विरेशना आपण पाहूया शॉट थर्डमॅन एक निश्चितच आपण पाहताय यावी ऑफ साइडला एक क्षेत्ररक्षक यावी कव्हर पॉइंटला एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग लॉंग लेग एक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला यष्टीवर चेंडू फेक पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज बाद आणि याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत काही क्षणामध्ये कशा प्रकारे फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी तिसरा फलंदाज गमावला सुपी स्पोर्ट्स संघाने. तर या दरम्यान आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वराट पुतळा आपण पाहिल्यानंतर कोणताही मराठी माणूस निश्चित नतमस्तक होतं. कारण वयाच्या 16 वर्षापासून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गनिमी काव्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य होतं ज्यांची जयंती आपण काही दिवसापूर्वी साजरी केली. संपूर्ण भगवामय वातावरण होतं तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तवळ्या मैदानाकडे आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानात येतोय. 3 फलंदाज गमावले सुपी स्पोर्ट्स संघाने. फलंदाज धावचीच्या सोबत बाद झाला होता फलंदाज शाहरुख 8 या धावसंख्येवर. तर नवीन फलंदाज येतोय अजिम. गोलंदाज पुढचा चेंडू निश्चित बॅटची कडे आपण पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र यष्टीरक्षकाने काम तमाम केलं आणि अशा प्रकारे चौथा धक्का एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज अमरेची. आतापर्यंत आपण पाहिलं तर सुपी स्पोर्ट्स संघाचे 4 फलंदाज गमावलेत आणि धावा प्रकार पाहायला वाटतं फक्त 18. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सरकार स्पोर्ट मध्ये चांगले स्फोटक फलंदाज आहेत. खास करून मुजीब याने एमएलए ट्रॉफी इथे नामची कशी ट्रॉफी होते सर या भिवंडी तालुक्यातील एमएलए थोड्या दिवसात त्या ट्रॉफीचा तरी आगाज होणार आहे याच ग्राउंडवर. आणि त्या ट्रॉफीमध्ये मुजीब याने 44 धावा काढल्या त्याने आपल्या संघाला विजयश्री आणून दिली होती. म्हणजे जर आपण विचार केला सुपी स्पोर्ट या संघाचा तर जास्तीत जास्त धावांचा टार्गेट द्यावा लागेल सरकार स्पोर्ट या संघाला. निश्चित संदेश पाटील यांचं जर आपण निश्चित आठवणीला निश्चित आपण दाद द्यायला पाहिजे कारण अतिशय सुरेख माहिती ते पुरवतात ते या क्रिकेटच्या माध्यमातून. दरम्यान नवीन फलंदाज मैदानात असताना यावेळी चेंडू ऑन साइडला खेळला डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहणार आहोत. चेंडू निश्चित समाप्त होतोय आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे लालचंद तरे. आपलं देखील अनाउन्समेंट होत आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. लालचंद तरे तर आपण बोलूया सर बॅटची निश्चितच कडा घेऊन गेले होते चेंडू नॉन स्टॉप बाउंड्रीकडे. धावा येतात कशाही धावा येतात म्हणजे धावा येत आहेत नक्की धावा येणं महत्वाच्या. दरम्यान हा चेंडू अपील केला गेला होता मात्र यॉर्कर बेचा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. शेतीशी चेंडू येईपर्यंत या ठिकाणी फलंदाज मात्र निश्चित धावची चरबणी बाद आणि दुसरा फलंदाज धावची चरबणी बाद झाला तो सुपी स्पोर्ट्स संघाचा. धावा आपण जर पाहिलं तर आतापर्यंत एकूण 5 फलंदाज गमावले सुपी स्पोर्ट्स संघाने आणि धावा जर विचार केला तर धावा धावपळ फक्त आपल्याला पाहायला मिळतात त्या 23 धावा. मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि डायरेक्ट थ्रो केला होता आणि निश्चित मुजीब यष्टीरक्षक पूर्णपणे जज करतो आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट पडतोय. म्हणजे सर या चांगल्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण देखील म्हणजे क्रिकेटमधील चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आणि निश्चित टायमिंग आणि कॉलिंग महत्वाचे असतं तेच आपल्याला पाहायला मिळते समीकरण सरकार स्पोर्ट या संघाकडून. आणि नेक्स्ट मॅच भाग्यश्री स्पोर्ट आणि जय गणेश वाफाळू या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे टॉस करण्यासाठी. आपण पाहता टीव्ही स्क्रीनवर एकनाथ शिंदे साहेब त्यांना आपण पाहताय त्याचबरोबर कपिल पाटील साहेब त्याचबरोबर आपला आमदार रुपेश म्हात्रे साहेब आपण त्यांना पाहतायत त्याचबरोबर प्रकाशजी पाटील त्याचबरोबर मदनबुवा नाईक साहेब यांना पाहतायत तसेच गुलाबताई नाईक यांना आपण पाहतायत त्याचबरोबर दयामंती बुधाजी वजे यांना आपण पाहतायत त्याचबरोबर बलराम मधुकर चौधरी यांना आपण पाहतायत त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहतायत तसेच दिलीप देविदास गुलवी यांना आपण पाहतायत
तसंच सुंदर शेठ नाईक यांना आपण पाहतायत, त्याचबरोबर बुधाजी वजे, म्हणजे सर्व मान्यवर सर शेवटच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत या क्रीडांगण नगरीमध्ये. निश्चित त्यांचा मी निश्चितच आभार व्यक्त करतोय, कारण की यांच्यामुळे या स्पर्धेला निश्चितच एक शोभा आलेली आहे. पुन्हा एकदा ओळूया मॅचकडे. ओटू काका मात्रे. दरम्यान यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज जाही आपण पाहिला होता. यावेळी बॅटच्या बट्ट्यात चेंडू आला होता. चेंडूला आपण केला होता मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटला दिशेने डीप मिड विकेट शतशक चेंडूला वार्डिश लॉंगन वरून तोपर्यंत एक धाव मिळते संघाला आणि या एका धावेने धावसंख्या धावपलकर येते ती 5 गडी बाद. सुपी स्पोर्ट संघाच्या धावा येतात त्या 24 धावा. अंतिम षटक आहे. पुढचा चेंडू आता जमाळपण चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. चेंडू आपण पाहताय ऑन ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा वार्डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉनवरून वार्डिश लॉंगॉन शतशक चेंडू येतो तोपर्यंत एक धाव मिळते फलंदाज आणि या एका धावेने फलंदाज परवेज यांनी आपलं खातं एका धावेने एकूण धावसंख्या धावप्रकार पोहोचते ती 25च्या घरामध्ये 5 बाद. पुढचा चेंडू छोट्या रनपनी गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू फ्रंट चेंडूला खेळून काढला. ड्राईव्ह केला चेंडू ऑफ साईडला. मात्र निश्चितच मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये शतशक चेंडू होता. वार्डिश मिड ऑफला गोलंदाजच्या दिशेने चेंडू फेकते. थोडासा ओव्हर थ्रो झाला आणि परिणाम तिथे एक धाव मिळणार. त्या ठिकाणी 2 धाव मिळते आज संघाला. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावप्रकार इथे धावा येतात धावप्रकार त्या निश्चित 27 धावा 5 गडी बाद. फलंदाज आपण विचार करत 2 धावांचं योगदान मिळतं ते फलंदाजाला झाकी जो या ठिकाणी सलामीला फलंदाज आपण पाहिला खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर 6 या धावसंख्येवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला होता मात्र शॉर्ट थर्ड मेला चेंडू गेला होता. या दरम्यान एक धाव मिळते ती संघाला. फलंदाज आपण संदेश पाटील आपण पाहिला तर वारंवार रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा प्रयत्न हा तितकासा यशस्वी नाही होत. या शॉट मागे सर विचार केला तर एक चांगला टायमिंग फुटवर्क आपल्याला व्यवस्थित कॉम्बिनेशन करून या चेंडूचा सामना करावा लागतो. हा चेंडू बॅकफुटच्या चेंडूला खेळून काढला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग आणि निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावीसाठी आणि एकूण धावसंख्या जर आपण विचार केला सुपी स्पोर्ट्स संघाचा तर धावप्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्या 29 धावा. 5 फलंदाज गमावल्यानंतर शेवटचे षटक खरं तर हाणामारीचं षटक डू ऑर डाय जिंका तो मला असे षटक असताना धावप्रक्रिया येत नाहीयेत त्या सुपी स्पोर्ट्सच्या. आणि आता मात्र आपण पाहिला चेंडूला बिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू समाप्त होत आहे आणि हा खणखणीत षटकार 6 धावांसाठी. पाकिस्तान स्पोर्ट आणि जय गणेश वाफाले चला दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे कारण की षटक समाप्त झालेले आहे. 4 षटकाच्या नंतर टॉस होतोय. टॉस बॉक्स मध्ये जय गणेश वाफाले संघाचा कर्णधार आहे. खेळाचं सत्र पहिलं समाप्त झालं तेव्हा सुपी स्पोर्ट्स संघाने 5 गडी बाद 35 धावा जमवल्या. सरकार स्पोर्ट्सला प्रति षटक 9च्या सरसने 36 धावांचं लक्ष आपल्या पाहायला मिळतं. आणि मी पुन्हा एकदा घेऊन जातोय आमचे मैदानामध्ये संदेश पाटील भादवड. ओटू संदेश काका आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. निश्चितच आपण काकांना बघणार आहोत. निश्चितच रतन मुवाला जे देखील होते कॉमेंट्री करण्यासाठी आणि आमच्या या भिवंडी तालुक्यातील नामांकित अशा ट्रॉफीमध्ये आपण दत्तात्रय म्हात्रे उर्फ काका अलिबागचा बुलंद आवाज आपण त्यांचा ऐकत आहे. निश्चितच पूर्ण जगभर लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संतोष नाणेकर अँड टीम त्याचबरोबर पूर्ण भिवंडी कल्याण डोंबिवली परिसरामध्ये रवींद्र गुलवी. मी विनंती करतो व्यासपीठावर आदरणीय पाहुणे सुरेश बाळू पाटील शाखा प्रमुख यांना विनंती करते आपण यायचं. त्याचबरोबर बालाराम नाईक यांना देखील विनंती करते. त्याचबरोबर जय भवानी गुरुनाथ तरे यांना विनंती करते आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्यासाठी यायचंय. तर मान्यवर येत आहेत टॉस करण्यासाठी. तर संदेश आपण या ठिकाणी पाहिला ते माझं भाग्य आहे की मी आज भिवंडी सारख्या ठिकाणी समालोचन करतोय. आपण स्वर्गीय रतनभाऊ ट्रॉफीचं उदाहरण दिलं होतं हरकत नाहीये पण भिवंडीमध्ये देखील मी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं स्वागत करतोय. निश्चितच आपण पाहतायत पाकिस्तान स्पोर्ट्स संघाचा कर्णधार मयूर आपल्याकडे आहे. त्याचबरोबर जय गणेश वाफाले संघाचा मनोज असे 2 कर्णधार आहेत आणि मान्यवर येत आहेत गुरुनाथ तरे त्याचबरोबर बालाराम नाईक आणि सुरेश पाटील असे आमचे 3 दिग्गज व्यक्ती आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तर टॉस होते.
दोन्ही संघांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देतोय. एका बाजूला मदनभाऊ नाईक आहे, एका बाजूला आमदार साहेब आहेत. तर टॉस मी देतोय सुरेश पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांच्या हातामध्ये देतोय आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस उरवायचा आहे. वाफाली संघाच्या कर्णधाराने मदनभाऊ असा कॉल केला तर मात्र आला आमदार. तर काका निश्चितच आपण भाग्यश्री स्पोर्ट्स संघाचा ओपिनियन घ्यायचा आहे. जय भवानी यांच्या शुभ हस्ते कॉइन देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण नाणेफेक जिंकले. तर काय सांगाल एकूण या स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा तर खूपच चांगली आहे. मी सर्वात पहिले मदनभाऊ नाईक साहेबांचा आभार व्यक्त करतो की एवढी चांगली टुर्नामेंट आयोजित केली त्यांनी, आम्हाला खेळायला चान्स दिला आणि या ग्राउंडवरती मी 3 वर्षानंतर आता खेळणार आहे. त्यासाठी मदनभाऊ साहेबांचा मी आभार व्यक्त करतो. आमच्या या जमलेल्या प्रेक्षकांबद्दल आपण काय करणार? छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडच्या मैदानामध्ये रंगलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे, क्रिकेटचं कुरुक्षेत्र. तर आमच्या ह्या प्रेक्षकांबद्दल आपण काय सांगाल? मी सर्व मान्यवरांचा हार्दिक आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं खेळाचं हे केलंय, संधी दिली. तर आपण नाणेफेक जिंकलेत, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. निश्चित क्षेत्ररक्षण आपण घेतलं तर निश्चित आपल्याकडे 4 गोलंदाज ताफा असेल. तर या 4 गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतील या खेळपट्टीवर? आता आम्ही वाफाले संघाला तर 40-45च्या आतच थांबवायचा प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे. तर निश्चित आपल्याला शुभेच्छा देऊया. तर वळूया प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी आपण पाहत आहे. मनोज यांच्याशी आपण संपर्क साधतोय की मनोज त्यांनी सांगितले की तुम्हाला 35 ते 40 धावांपर्यंत आम्ही रोखून धरणार आहोत. काय लक्ष असेल आपलं? आम्ही नक्कीच 50 रनांच्या वर जाण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 50 धावांच्या पेक्षा जास्त लक्ष ठेवलं तर आपल्याकडे देखील 4 गोलंदाज असे असतील की त्या गोलंदाजीच्या मार्फत चांगली टिचून गोलंदाजी आपण करू शकाल. तर ह्या परिसरामध्ये जी क्रिकेट स्पर्धा संपन्न आहे शिवसेनेच्या वतीने आपण पाहत आहे, मान्यवर समोर आपण पाहत आहे, यांच्याबद्दल आपण काय सांगाल? खूप छान वाटते अशा स्पर्धांमध्ये आम्हाला खेळायला मिळतं आणि आमच्याकडे चांगले असे बॉलर पण आहेत. आशिष आहे, सुदर्शन आहे, त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करून आणि त्यांना कमीत कमी रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि विजय नक्कीच करू. ही जी स्पर्धा पाहत आहे ही आपण शिवसेनेच्या पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा जी श्री मदनभाऊ नाईक चषक 2016 आपण पाहत आहे. आपण या एकूण या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेनेबद्दल काय सांगाल? अशी स्पर्धा खेळायला मिळाली म्हणजे खूप आमचंच भाग्य आहे समजायचं. कारण मदन भावाचं आणि आमच्या प्रभुदास दादांचं अभिनंदन. चांगल्या स्पर्धा केलं. निश्चित तुम्हाला शुभेच्छा देऊया, कारण अशाच प्रकारचं शिवसेनेच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आणि राजकारण आपण पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा आमच्या अतिथी बॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये संदेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद काका. तर निश्चित त्याचा टॉस जिंकलेला आहे. वंडर स्पोर्ट या संघाने प्रथम नाणेफेक जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सॉरी, भाग्यश्री स्पोर्ट या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर मॅचकडे वळूया. 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराच्या माहिती करता या स्पर्धेचा नियम आपल्यापर्यंत येत आहे. थ्रो गोलंदाजी करत असेल तर फलंदाजाने पंचांकडे आपला डिसिजन द्यायचा आहे. पंच तिसऱ्या पंचांकडे देणार आहेत. त्या जर व्यवस्थित गोलंदाजी करत असेल तर निश्चितच 3 धावाची पॅनल्टी लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर व्यवस्थित प्लेइंग गोलंदाजी होत असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावाची पॅनल्टी लागेल. पहिल्या चेंडू स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी कडून पाहतोय गोलंदाज अफरूल आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज सोमनाथ सज्ज होते खेळण्यासाठी. अफरूल गोलंदाज पहिल्या षटक घेऊन होते श्याम नाईक गॅलरी कडून. मॅचची सुरुवात करायची पंचांनी, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे आजच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू अफरोल्याचा राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय. पहिला चेंडू थोडासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र लेग स्टंप सोडून जातोय पंचांचा. दिनेश नाईक यांच्याकडे वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत 1+1 2 धावा पहिल्या एक्स्ट्राची मदत होते. 2 धावांची खातं खोललं जातंय. सर, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावांनी खातं खोललं जातंय. सरकार स्पोर्ट आपण पाहताय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर. सोमनाथ आणि सचिन. स्ट्राईक आता मात्र सचिनकडे असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अफरूल आपण पाहताय. विजय मराठे मान्यवर कक्षामध्ये त्यांचं आगमन होत आहे. बदलापूरचे समाजसेवक. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा जोरदार असा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय, कचार क्षेत्र एकच धाव पूर्ण केली जाते. त्यावर प्रयत्न केला जातो सोमनाथ, त्याच्याकडून मात्र नकारतोय सचिन. मात्र एका धावने संघाचं आता मात्र खातं खोललं जातंय. सचिन याचं धावसंख्या होते 3. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच आपण सर्व वेलात वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. आपण पाहतायत या स्पर्धेचे टॉस आपण पाहतायत, सुंदर असे टॉस आपण पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साईन जातो चेंडू. आता मात्र 38 सर्कल मध्ये फील्ड केला जातो, त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. तर आपण पाहता पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अफरोल गोलंदाजी करतोय, 4 धावा खर्च केले जातात. आतापर्यंत 36 धावांचा पाठलाग करतोय सरकार स्पोर्टचे 2 स्फोटक फलंदाज सचिन आणि सोमनाथ खेळपट्टीवर सज्ज आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू मात्र पुरेपूर बॅटवर घेत नाहीये. एक चांगला डिसिजन मात्र पंचांकडून भीमर चेंडू आहे, कारण की फलंदाजच्या रेंजच्या वरतून गेला होता चेंडू. एक चांगला डिसिजन आणि फ्रीट दिनेश नाईक यांच्याकडून येतोय. नो बॉल आपण पाहताय. आता मात्र पाहू शकता ऍक्च्युली पूर्णपणे एक चांगला निर्णय म्हणता येईल दिनेश नाईक यांचा, कारण की चेंडू जो आहे भीमर चेंडू होता. या चेंडूचं सर भीमर असं नाव दिलेलं, कारण की या चेंडूपासून फलंदाजाला इजा होऊ शकतो, त्यामुळे हा क्रिकेटमध्ये याला भीमर चेंडू घोषित करण्यात आले. आणि आता मात्र पाहूया फ्रीट आहे, फलंदाज सचिन फलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे. फ्रीटवर पाहूया कोणत्या प्रकारचा फटका, कारण की या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा फ्रीटवर एक षटकार मारला होता भगवान स्पोर्ट भातवड या संघाचा फलंदाज संदीप याने मारला होता. आता मात्र स्ट्राईकला सचिन आहे, तो म्हणजे सरकार स्पोर्ट संघाचा गोलंदाज. अफरोल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सर्गेश श्यामने इन कडून येतोय. आता मात्र जोरदार फटका मारले चेंडू. आता मात्र पूर्णपणे बॅट येत नाही चेंडू लॉंग एक क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्ररक्षण केलं जातं, त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे होते, ती म्हणजे 6 धाव होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. निश्चितच व्यासपीठावर त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि निश्चितच कैलासवासी जगदीश स्मृती चषक 2016 देखील जयदुर्गा बी या संघाने पटकवला होता आणि त्याच गावचे बदलापूरचे समाजसेवक आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मान्यवर कक्षामध्ये विजय मराडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, धन्यवाद. तर सुरेख असा फटका बॅट मध्ये निघतोय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव पूर्ण केली जाते. तर धावसंख्या होते आमचे ऑफिशियल स्कोर सांगेल साहेब मुमीन की धावसंख्या होते 7 होते. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की विकेट पडलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, गोलंदाजी करतोय गोलंदाज अफरोल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा श्यामने गॅरी राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होते सचिन. आता मात्र एका सुरेख चेंडू थोडासा अपील केली जातोय, मात्र पंच सहमत नाही. पाहूया निर्धाव चेंडू जातोय, चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर थोडासा बॉम्ब्स घेतला होता, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी एक चांगला नियम डिसिजन पंचाकडून, कारण की पडल्यानंतर स्विंग झाला होता, आतमध्ये आला होता चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुरेखाचे चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय, एकदा पूर्ण केली जात आहे. नंतर मात्र धावसंख्या 8 होते. पहिल्या षटकाचा खेळ पाहूया, पंच सांगत आहेत की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. आमचे गुणलेखक साहेबा मोमी सांगत आहेत 8 धावा. काका मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळत नाहीये, कारण की 36 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण जितका दबाव गोलंदाजी करण्यासंदर्भात दिला तेवढा एक चांगला दबाव असतो, कारण की आपल्याला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजी करण्या सुपीर स्पोर्ट संघाचे गोलंदाज अफरोल याची. नक्कीच, कारण या ठिकाणी 9 धावांची गरज आहे प्रति षटक आणि पहिल्या षटकात आपण 8 धावा आल्यात, त्यामुळे येणाऱ्या 3 षटकामध्ये 28 धावांचं लक्ष. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर प्रति षटक आता मात्र रन रेट वाढले 9.33च्या सरासरी. सिद्दीक भावे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, टीव्ही स्क्रीनवर घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. सिद्दीक भावे सर आपल्याकडून निश्चितच 3 तारखेला सिद्दीक भावे असणार आहेत या टुर्नामेंट मध्ये. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सर यांना आपण निश्चित 3 तारखेपासून पाहणार आहोत. मदनबुवा नाईक चषक 2016 मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. त्यांची गोडी आवाजाची सर निश्चितच सर्व प्रेक्षकांना आवडते आणि निश्चितच ते असले तर एक क्रिकेट जो आहे सफलता क्रिकेट असं म्हटलं जातोय, कारण की नामांकितच आहेत. गेल्या 25 वर्षापासून कॉमेंट्रीचं त्यांचं भान आहे या भिवंडीमध्ये. निश्चित कारण सिद्दीक भावे सरांचं जर
विचार केला तर आपण अतिशय उत्कृष्ट असे हिंदी समालोचक म्हणून आपण पाहायला मिळतात आणि निश्चित मला देखील आनंद होईल त्यांच्यासोबत समालोचन करण्यासाठी. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 8 होते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. गोलंदाज येतोय, इस्तेक येतोय गोलंदाज. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. इस्तेक आर्केबडी स्टँड इन कडून जाते, राऊंड द विकेटचा मारा करतोय. आता मात्र थोडासा शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ स्टंपवर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकच धाव पूर्ण केली जात आहे. विजय काका मात्रे, मी आपल्याला एकच विचारू शकतो, कारण की ज्यावेळी सर रतनबुवा झाला त्यावेळी ग्रामीण गटातून एक डेंजरस फलंदाज निलेश मात्रेने संपूर्ण त्या रतनबुवाचं जेवढं बक्षीस होता एकाच गावामध्ये नेला होता. काय वाटतं त्या फलंदाजाबद्दल? प्रश्नच नाही, कारण निलेश मात्रे जर आपण पाहिला तर मोठा गाव संघाचे एक जबरदस्त फलंदाज, कारण जे उजव्या आणि डाव्या हाताने कधी टास बदलू शकतात असे फलंदाज. पुन्हा एकदा जोरदार हुक केलेला चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र सुंदर अशी कॅच टिपली जातो आणि फलंदाज बाद होते. म्हणजे सरकार स्पोर्ट या संघाला लागणारा पहिला झटका. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टंपवरून पूर्णपणे पुल केला होता, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. काका मात्र जर फटका मारत असेल तर फुटवर्क, टायमिंग आणि बॅटचा मिलअप झाला एक योग्य असतो. आपण तेवढं काय पाहायला मिळत नाही आणि विकेट पडतोय आणि निराश होऊन तंबूमध्ये परततोय तो म्हणजे सोमनाथ. निश्चित, कारण फलंदाजांनी थोडीशी चूक केली, कारण उंची दिली होती चेंडूवर आणि फटका खेळण्यासाठी प्रयत्नामध्ये फलंदाज बाजाला. आपण सांगितलं होतं निलेश मात्रे बद्दल. निलेश मात्रे यांच्या वतीने देखील आपण पाहणार डोंबिवलीच्या मोठागावच्या मैदानामध्ये दिनांक 6 ते 9 एक मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. मी इथल्या प्रेक्षकांना विनंती करेन की आपण निश्चित त्या ठिकाणी या आणि त्या तिथल्या क्रिकेटचा आनंद घ्या, कारण ठाणे जिल्हा म्हणला ना तर गतवर्षी फार कमी नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या, मात्र यावर्षी अनेक ठिकाणी नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहेत. पुन्हा एकदा इस्तेक गोलंदाज ऑन द विकेट. आता मात्र थोडासा ऑफ स्टंप सोडून जात आहे. वाईटचा इशारा करते पंच अंकुश सर. एक्स्ट्राची मदत होते, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, ती म्हणजे 10. दुहेरी अंकामध्ये सर आपण असं म्हणतो की 10 धावा ज्या आहेत एक चांगल्या 10 धावा असतात. पहिल्या षटकामध्ये जर 10 धावा जमल्या तर एक चांगली सुरुवात होते 10 धावांपासून, म्हणून त्यांना दुहेरी अंक म्हणजे असं म्हटलं जातोय. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. पाहूया दोघांमध्ये कॉलिंग होते, मात्र गोलंदाज थोड्याशा चुका करतोय. कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता इस्तेक याने आणि कॅच सुटली जाते आणि एक धाव देखील पूर्ण केली जाते. काय वाटतं काका मात्रे या गोलंदाजाबद्दल? संदेश नेहमी म्हणलं होतं की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ, असं नेहमी आपण क्रिकेटमध्ये म्हणतो. पण हा एक साधा सोपा झेल आला होता, मात्र गोलंदाजांनी खूप मोठी चूक केली आणि जीवदान मिळाला. आणि जीवदान मिळणारा फलंदाज नेहमी एखाद्या जखमी वाघाप्रमाणे पुढच्या चेंडूवर तुटून पडत असं म्हणतात. पाहूया फलंदाजाला जे जीवदान मिळालं तो कशा प्रकारे या ठिकाणी पुढच्या चेंडूंचा समाचार घेतोय. अगदी बरोबर काका, कारण की फलंदाजाला जर एखादी संधी मिळाली, कॅच सुटली तर फलंदाज तुटून पडतो गोलंदाजावर. मात्र पाहूया आपण कोणत्या प्रकारची फलंदाजी होते. आता मात्र एका सुरेख चेंडू परफेक्ट प्लम एलबी मिडल स्टंपवर पाय अडलतो आणि फलंदाजाकडून जाण्याचा आदेश येतो आणि फलंदाज निरीक्षण होऊन तंबूमध्ये परततोय. विकेट नंबर 2चं पतंग होतंय. आता पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये परफेक्ट प्लम एलबी, एक चांगला डिसिजन अंकुश सरांकडून. आपण पाहू शकता पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये मिडल स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पायची तशा स्वरूपात दुसरा विकेट पडतोय. आपण पाहतोय सरकार स्पोर्ट एक चांगला संघ आहे. निश्चितच उपस्थित मान्यवर कक्षामध्ये निश्चितच विजय मराठे यांना निश्चितच त्यांनी जगदीश स्मृती चषक आयोजित केला होता आणि जयदुर्गा बी या संघाने विजय मराठे उपस्थित आहेत. निश्चित जगदीश यांच्या बद्दल सांगायचं झालं तर बदलापूर आले आहेत. नुकतीच बदलापूरच्या मैदानात चोळी इथून एक मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न होती. 3 लाखाचं पारितोषिक त्या ठिकाणी होतं आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अनेक नामवंत संघ त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आता मात्र एका जोरदार फटका. पाहूया चेंडू सीमेच्या बाहेर जातोय का आणि निश्चितच चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. काका आता मात्र मोठ्या फटक्याला आतिषबाजी चालू होतोय. फलंदाज यतीम याच्या बॅटमधून झणझणीत षटकार निघतोय.
पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट फुल केला होता चेंडूला पॉवर शॉट मध्ये आणि चेंडू मिड विकेटच्या वरतून सीमेच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी षटकार. सुंदर असा फटका आपण पाहतायत यतीन याच्या बॅटमधून. आता मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल सरकार स्पोर्ट या संघाची 36 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा ज्या जमा केलेल्या आहेत 17 धावा जमा केलेल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावा. काय वाटतं काका या 12 चेंडूमध्ये 19 धावा जमतील का नाही? नाही, क्रिकेटमध्ये असं नाही सांगता येणार, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणताही क्रिकेट पंडित भवितव्य व्यक्त करू शकत, कारण एक एक चेंडू किंवा एखादा षटकार सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलू शकतो. पुन्हा एकदा इस्त्याक जोरदार पुन्हा एकदा मारला प्रयत्न. क्लीन बॉल होत आहे. स्टंप उडतोय फलंदाजाचा. आता मात्र विकेट पडतोय. 3 नंबरचा विकेट पडतोय. चांगली अशी गोलंदाजी या षटकामध्ये. दीपेश तर व्यासपीठावर बदलापूरचे निश्चितच मानकिलीचे समाजसेवक आमच्यामध्ये उपस्थित आहेत. विजय मराठे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांनी निश्चितच जगदीश मूर्ती चषक आयोजन केला होता. सुंदर असा चषक होता. मात्र आमचं भिवंडी तालुक्यामधील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे मदनमोहन नाईक चषक 2016 मध्ये. तर मी विनंती करतोय आयोजक रंगनाथ तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विजय मराठे साहेबांचा आपण सत्कार आणि करायचा आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेची शाल म्हणून त्यांना आठवण आपण द्यायची आहे. आपण पाहता येतं विजय मराठे मानकिवली गावाचे समाजसेवक आणि निश्चित आमचे भावजी देखील आहेत. सत्कार होत आहे त्यांचं रंगनाथ तरे यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आलेला आहे. तर वळूया आपण कॉमेडी बॉक्सकडे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 36 धावांचा पाठलाग करत आहेत ओटू काका. मात्र निश्चित 19 धावांची गरज होती त्यावेळी आपण म्हणालो होतो की कशा प्रकारे धावा होतील. जो क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं की एखादा चेंडू सामन्यामध्ये परिवर्तन घडू शकतो आणि आपण पाहिलं यावेळी फलंदाज त्रिफाजी झाला होता, फलंदाज बाद झाला होता तो यतीन फलंदाज बाद झाला होता. त्यामुळे सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस आली. सामना दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 आपल्याला पाहायला मिळतंय. तर गोलंदाज पुढचा चेंडू अजिम. आता चेंडू पूल केला. चेंडू आपण पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने 2 षटकाचे चेंडू वर होते, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमापर होते आणि हा शानदार षटकार 6 धावांसाठी. तर आगमन होते व्यासपीठावर वसंत नाईक यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. षटकार यस डीजे. आता मात्र धाव संख्या काका मात्र होत आहेत 23 धावा होत आहेत. 36 धावांचा पाठलाग करतायत. अजूनही 13 धावा बाकी आहेत जिंकण्यासाठी. एक चांगली फलंदाजी सचिन याची पाहायला मिळते. चेंडू द्यायचे ग्राउंड मध्ये जयदास नाईक. तर निश्चितच व्यासपीठावर मानेश्री मदनमोहन नाईक यांचे बंधू वसंत कृष्ण नाईक अपंग सहयोगी संस्था अध्यक्ष आहेत भिवंडीचे. निश्चितच त्यांची मन असे जिद्द हीच खरी दौलत असं ते सांगत आहेत. आणि येत्या 7 तारखेला त्यांनी देखील अपंगाच्या क्रिकेटच्या सामने ठेवलेले आहेत याच ग्राउंडवर. मुंबईच्या 4 संघ इथे उपस्थित राहणार आहेत 7 तारखेला आणि सर्व अपंग असणार आहेत. आता प्रेक्षक देखील असणार आहेत त्या टायमाला. तर आपण सध्या आपण पाहता मदनमोहन नाईक चषक 2016 पाहता. दुसरा दिवस आहे आणि एक चांगली लढत चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा जोरदार फटका मारावेत चेंडू आबेमध्ये आणि अशा प्रकारे फलंदाज सचिन बाद होते. गुड कॅच. फलंदाला जावेला गेला तर मात्र तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा टॉप एज उडाला होता आणि एक चांगली कॅच पकडली होती ती तिथे आणि फलंदाज तंबूमध्ये निराश होऊन जातोय. आता नवीन फलंदाज मुजीब येतोय. सर हाच तो फलंदाज आहे ज्याने एमएलए मध्ये 44 धावा कुठून आपल्या संघाला विजयश्री खिचून आणली होती. आणि आता मात्र पाहूया आपला संघ निश्चितच 13 धावा दूर आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. कोणत्या प्रकारची फलंदाजी होते. गोलंदाज पुन्हा एकदा स्वर्गेश श्यामने गेले इन कडून येतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळण्यासाठी सज्ज होत आहे मुजीब. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू. जसा चेंडू तसा उत्तर चेंडू. वन बाउन्स सीमेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. आपण अशा फलंदाजाला हा चेंडू देऊ शकत नाही, कारण की डेंजरस फलंदाज आहे. आपण पाहिला फुलर लाईनचा चेंडू होता आणि पूर्णपणे ताकद झोकली होती चेंडू मागे आणि चेंडूला सीमेच्या बाहेर 1 टप्प्यानंतर 4 धावांसाठी पाठवलं होता. सर कसं वाटतंय सर या फलंदाजाबद्दल? निश्चित या क्रिकेटबद्दल जर सांगायचं झालं तर जेव्हा 19 धावांचं लक्ष होतं त्यावेळी असं नाही वाटत होतं की सामना एकतर्फी होईल. मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र षटकारपणे चौकारपणे यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सोनेचे. अगदी बरोबर. मात्र चेंडू डॉट होत आहे. थोडस फुटवर्क चेक केला जातो फलंदाजाचा. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर होते 27. निश्चितच व्यासपीठ आमचं सन्मान आपण पाहतोय. व्यासपीठावर भरपूर लांबून असे मान्यवर देखील आपण पाहतोय, कारण की बदलापूर परिसरातील मानकिवली गावातील विजय मराठे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र पुन्हा एकदा कट केलेल्या चेंडूला चेंडू आता मात्र येतोय थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. त्यावर धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 1 अंकाने पुढे होते ती म्हणजे 28. म्हणजे विजयाकडे थोडस वाटचाल पुढे केलेली आहे. निश्चितच शुभेच्छा येत आहेत. कल्याणवरून शुभेच्छा येत आहेत की ही स्पर्धा एकदम क्लीन आणि नीट दिसत आहे. धन्यवाद योगेश पाटील माझे मित्र आहेत कल्याणवरून मेसेज पाठवतात आम्हाला की एकदम क्लीन नीट दिसत आहे लाईव्ह टेलिव्हिजन. आणि प्रिन्स म्यूज यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत त्यांनी. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज अजीम गोलंदाज येतोय. श्याम नाही गेले इन राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सुंदर असा चेंडू बीट होतोय फलंदाज आणि निश्चित षटक समाप्त होते. 3 षटकाची समाप्ती. धाव संख्या 28 आणि विजयासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. सर आता मात्र धावा ज्या आहेत 8 आणि चेंडू आहे ते 6. म्हणजे दोन्ही संघाच्या बाजूने सामना खोळा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मगाशी जो षटक सुरू झालं तर 19 धावांची गरज होती. मात्र गोलंदाजांनी ज्या पद्धतीने अजिंक्य गोलंदाजी केली, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार देखील आला, तर एक निश्चित या ठिकाणी एक मोठी क्रिकेट स्पर्धा याच मैदानामध्ये आपण पाहायला मिळणार आहे. अपंग सहयोगी संस्था भिवंडी आयोजित दिव्यांग चषक 2016 7-3-2016 अपंगांचे भव्य दिव्य क्रिकेट सामने आपण याच मैदानात पाहणार आहात. या स्पर्धेसाठी निश्चित सर्व भिवंडी आणि भिवंडी परिसरातील प्रेक्षकांना विनंती करण्यात आली की आपण या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर नुकतंच आगमन होते आमच्यामध्ये सुधाकर म्हात्रे समाजसेवक भादवडगावचे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयोजक जय दुर्गा भी क्रिकेट क्लब मदनबुवा नाईक चषक 2016 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर निश्चितच सर एक आपण पाहताय चांगली टुर्नामेंट आपण पाहताय. यानंतर देखील एक अपंग सहयोगी संस्था यांच्या आयोजित करण्यात आलेल्या टुर्नामेंटमध्ये सर्व भिवंडी वासियांना निश्चितच त्यावेळी निमंत्रण केलेलं आहे की आपण या आणि या क्रिकेटचं निश्चितच तर ही स्पर्धेमध्ये निश्चित बोलणार तत्पूर्वी वेळ घेऊन जातो मी आपल्याला संदेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. शेबू येथे गोलंदाज 6 चेंडूने 8 धावांची आवश्यकता आहे. आरकेबडी स्टँड इन कडून गोलंदाज शेबू. पहिला चेंडू. आता मत एक जोरदार फटका. मुजीब शॉट. सर ज्या प्रकारची फलंदाजी करतो फलंदाज त्याच प्रकारचा फटका बॅट म्हणून निघतोय मुजीबच्या आणि सामन्याला एकतर्फा करून ठेवतोय तो म्हणजे मुजीब. पाहू शकता मध्ये चेंडूला शॉर्ट फुल केला होता. पूर्णपणे ऑफ स्टंप वरून सर घुमवला होता त्याला, म्हणजे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला होता मुजीब याने. उत्कृष्ट अशी फलंदाजी. मुजीब वैयक्तिक 11 धावा खेळत आणि संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 34. तर यावेळी गोलंदाजांनी जो प्रयत्न केला होता, गोलंदाजी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू फेकला होता. फलंदाजाकडे संधी होती आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि त्यामुळे धावा धावपळ 6. त्यामुळे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये फक्त धावांची गरज असेल ती 3 धावांची. गोलंदाज पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार, मात्र धावण्यामध्ये थोडंसं काहीतरी त्याने निश्चित थांबवले पंचाने, कारण क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहिला होता सर्कलच्या काहीसा बाहेर होता. गोलंदाज शेबू पुन्हा एकदा आरकेबाटी स्टॅन इन कडून जातोय.
पुन्हा एकदा एका सुरेख चेंडू, थोडासा स्विंग होत आहे, सरळ इष्टकाच्या आधारामध्ये तो चेंडू थोडस ऑफ वेट केला होता गोलंदाजाने, निर्धाव चेंडू जातोय. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्णपणे बीट करून ठेवला होता फलंदाजाला, खेळण्याची संधी दिली नव्हती. चांगला चेंडू, या स्पर्धेतील चांगला चेंडू म्हणता येईल गोलंदाज शेबू याचा. पुन्हा एकदा शेबू आर के पाटील स्टँड इन कडून खेळण्यासाठी मुजीब सज्ज होते. आता पुन्हा एकदा जोरदार फटका, कार्पेटच्या साईन चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकदा पुन्हा त्या दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न खतरा होऊ शकतोय आणि फलंदाज मुजीब हा फलंदाज बाद होतोय. मी तुझे रतरला माझी एकविदा आईची अरेले रोगरायला, माझी एकविदा आईची अरेले रोगरायला. ऍक्शन रिप्ले मध्ये शेबू पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता, मात्र बॅटवर घेतला होता फलंदाज मुजीब याने. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, क्षेत्ररक्षण केला होता आणि चांगला थ्रो केला होता आणि दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये फलंदाज मुजीब हा फलंदाज बाद झाला होता आणि 5वा विकेट पडतोय. धाव संख्या लेव्हल झालेली आहे, फक्त 1 धावाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. सर आता मात्र आपण पाहताय सरकार स्पोर्ट विजयाकडे वाटचाल करतोय, कारण की येणाऱ्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावाची आवश्यकता असेल. नक्कीच, कारण ज्या षटकाराने पूर्णपणे सामन्याचं सूत्र सरकार स्पोर्ट्स पाहायला मिळतंय. सर 1 धाव देखील बनलेली नाही या ग्राउंडवर 3 चेंडू मध्ये. निश्चितच आपण विचार केला तर धावांचा 35 धावा झालेल्या आहेत, 1 धावाची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शेबू षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय आर के पाटील स्टँड इन कडून खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज रमीज येतोय गोलंदाज. फलंदाज नवीन, कारण की त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, 8 धावा दिल्या होत्या गोलंदाजी करताना, मात्र आता फलंदाजी करावे, 1 धावाची आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये. आता मात्र जोरदार फटका पाहूया, चेंडू हवेमध्ये जातोय, मात्र 1 धाव पूर्ण केली जात आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाते 4 धावांसाठी आणि सुपी स्पोर्ट हा संघ देखील या स्पर्धेतून बाहेर येतोय. कॉंग्रॅच्युलेशन सरकार स्पोर्ट हडलक सुपी स्पोर्ट या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतोय. मैन ऑफ द मुजीब आपको वीआईपी डैश पे आना है, काफी अच्छी बल्लेबाजी की, अपने टीम को रन बनाया अपने. मैन ऑफ द मैच के लिए मुजीब आपको हमारे वीआईपी कक्ष में आना है. मैन ऑफ द मैच मुजीब आपको वीआईपी डैश में आना है, काफी अच्छी बल्लेबाजी की, अपने अपने टीम के लिए रन बनाए और आपको वीआईपी डैश पे आना है. मान्यवर कक्षामध्ये विजय मराठे बदलापूर मानकिवलीचे समाजसेवक यांच्या शुभ हस्ते मुजीब आपको वीआईपी डैश पे आना मैन ऑफ द मैच के लिए. मुजीब अच्छे रन बनाए थे अपने अपने टीम के लिए, मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाता है मुजीब को. हमारे बीच मुजीब आते हुए अच्छी बल्लेबाजी की थी मुजीब ने अपने टीम के लिए. हमारे बीच मेहमान सुधाकर म्हात्रे और विजय मराठे बदलापुर के समाज सेवक. मॉमेंटन इस टूर्नामेंट की मैन ऑफ द मैच दी जा रही विजय मराठे के शुभ हाथों से. बेस्ट ऑफ लक कहते हुए मान्यवर सुधाकर म्हात्रे गिफ्ट वाउचर देते हुए यहाँ पे रीगल स्क्रिप्ट इनके माध्यम से दिया हुआ. काफी अच्छी बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, 36 रन थे, कैसा महसूस हो रहा था? ऐसा कोई बड़ा स्कोर नहीं था, लेकिन टीम थोड़ी लड़खड़ा गई थी, इसके लिए. विकेट भी गिर चुके थे, आपके टीम के 6 विकेट हो चुके थे, लेकिन आप आए और एक 6 और चौका जड़ा. तो आप कैसे लग रहे हैं इस टूर्नामेंट में खेलते हुए? ये टूर्नामेंट काफ़ी बहुत अच्छा टूर्नामेंट है. बुआ साहब ने काफ़ी अच्छा अरेंजमेंट किया इसमें, काफ़ी ग्राउंड पे मेहनत की हुई है. अच्छा टूर्नामेंट है ये. तो फिर आपने एमएलए में पारी खत्म की थी, वहां से स्टार्ट किया, आपको कैसा लगा क्रीज के ऊपर खेलते हुए? बहुत अच्छा लगा, क्रीज काफ़ी अच्छी है और क्रीज के ऊपर भी काफ़ी मेहनत की गई है. तो बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मैच के लिए आपको और के लिए. लौट चलते हैं हमारे कमेंट्री बॉक्स में, हमारे काका म्हात्रे वहां पे मौजूद है. ओटू काका. धन्यवाद संदेश पाटील. तर वळणार होतो आपण पुन्हा एकदा दोन्ही संघांना निश्चित हार्दिक शुभेच्छा देऊया. सरकार स्पोर्ट्स ज्या संघ या ठिकाणी विजयी झाला, विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र सुपी स्पोर्ट्स या संघाने या स्पर्धेत भाग घेतला, त्याबद्दल त्यांना देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि वळणार आहोत पुढच्या सामन्याकडे. घड्याळाची वेळ आपण लक्ष टाकूया, 12 वाजून
25 मिनिटं झालेली आहेत. आज एकूण तापमान